जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आणि आम्ही सापुताऱ्याला जाताना सप्तशृंगीच्या गडावरती दर्शन घेऊन तेव्हाच पुढे जाणार होतो, कारण आम्ही छत्रपती संभाजीनगरहून निघालो होतो. तर वाटेत आम्हाला वणी म्हणजे सप्तशृंगीचा गड लागत होता आणि फक्त आणि फक्त फक्त गड चढून जायचा होता. तर आम्ही पायऱ्यांनी धडधड गेलो आणि धडधड आलो आणि दर्शनही खूप सुंदर झालं. मंदिरात काम चालू होतं, काही तर गाढवांवरनं इकडनं खडी घेऊन जात होते आणि मंदिरात आज खूप जास्त गर्दी नव्हती, पण आणि सगळा थकवा देवीचं दर्शन घेऊन दूर झाला. अतिशय प्रसन्न वातावरण होतं, कारण देवीची मूर्ती डोळे भरून मन भरून बघायला मिळाली. खूप वेळ होतो आम्ही तर रोपेने, खूप जास्त गर्दी होती, पण खूप थकलो होतो कारण आम्ही सकाळी 3 वाजताच निघालेलो होतो. तर गेल्या पहिलं आम्ही एनर्जी ड्रिंक घेतलं, मी आणि कृष्ण आणि कृष्णाचे पप्पा आणि ते बाकीचे सगळे तयार होत होते. तर आम्ही दोघं आवरून पटापट बाहेर हॉटेल निघालो, कारण आम्ही हॉटेल शिल्पी 3 स्टार हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. आणि संध्याकाळी 6 वाजता ठीक मस्त DJ पार्टी सुरू झाली. सर्व लेडीजनी धमाल मस्ती बाजूला ग्रुप करून सुरू होतं. जेंट्सचं वेगळं चाललेलं होतं. आम्ही विथ फॅमिली असल्यामुळे अजून जास्त मजा येत होती, कारण मुलांनाही मला घेऊन जायला फार आवडतं. तर तुम्ही बघू शकता लेडीज किती एक्सायटेड आहेत. याला म्युझिक असतं तर खूप छान वाटलं असतं, कारण डान्स म्हटल्यावर म्युझिक पाहिजेच, पण आपल्या यूट्यूबला ते चालत नाही, कॉपीराईट येतं. तर मी असंच सांगते आहे, छोट्या क्लिप टाकल्या आहेत मी. आम्ही भरून डान्स केला आणि त्यानंतर भूक पण लागणारच होती, कारण डान्स नंतर जेवण पण पाहिजेच. तर सगळ्यांनी ग्रुप डान्स, पार्टनर डान्स मुलांसोबत एकदम म्हणजे सगळं DJ पार्टी म्हटल्यावर काय बघायचं तिथं. आणि एकदम शिस्तीत चालू होतं सगळं, कारण हे सगळे कोचेस आहेत आणि क्वालिफाईड कोचेस आहेत. तर आपली आरोग्याची शाळा म्हणजेच कोचेस म्हणजेच आपल्या आरोग्याच्या शाळेचे हेल्पिंग हँड आहेत. आणि राजूभाऊ आणि लता मॅडमने खूप एन्जॉय केला. ओम तर भारी खुशीत होता, त्यांनी पहिल्यांदा बघितलेलं होतं की आई डान्स करते, मी माऊसोबत त्यांच्या पप्पासोबत. खूपच म्हणजे सगळं असं स्वप्नातल्यासारखं वाटत होतं. सगळ्याचा भरभरून आनंद घेतला आम्ही. आणि मग कृष्णा माऊला पण डान्स करायचा मग आवरलं नाही. तर त्यानंतर कडाक्याची भूक लागली होती, कारण 2 तास सगळ्यांनी भरभरून एन्जॉय केला होता डान्स. त्यानंतर जेवणाची अरेंजमेंट खूपच जबरदस्त होती. छान जेवण होतं इथं. आम्ही 3 दिवस होतो, तर हा आमचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशीचा एकदम भारी मेनू होता. तुम्हाला दाखवते मी एक, कारण कृष्णा माऊच्या आवडीचेच होते आणि जे मुलं खुश तर आईवडील ऑटोमॅटिक खुश होतात, बरोबर की नाही. तर एवढ्या सगळ्या जेवण आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम भारी होती. आणि त्यानंतर हा चॉकलेट केक पण जबरदस्त होता स्वीटमध्ये. आणि ह्या वातावरणात येऊनच मला मन भरून गेलं होतं माझं, पण तरी जेवणावरती ताव मारायला, कारण ते इतकं सुंदर जेवण बघून पुन्हा एकदा मन झालं. सगळ्यांच्या प्लेटा आज भरभरून दिसत होत्या, कारण आज आम्ही हेल्दी फूड आणि बॅड फूड असं काही नियोजन ठेवलेलं नव्हतं. व्हॅकेशन मूड असल्यामुळं चिटिंग डे सुरू होता आणि सगळ्यांनी जेवणाचा मनमुराद आनंद घेतला. प्लेटा बघा कशा नटलेल्या आहेत. आणि ओमचं तर पाहायचं कामच नाही. मी सूपपासून सुरू केलं आणि संपवणार चॉकलेट केकवर होते. आणि चॉकलेट केक पण इतकं जबरदस्त होतं ना. चॉकलेट केक म्हणजे तो चॉकलेटचा शिराच वाटत होता. आम्ही त्याला तसं नावही दिलं होतं, चॉकलेटचा शिरा, कारण अगदी तसाच लिक्विडमध्ये पण होता तो. हे बघा मी खाते आता. एकदम टेस्टी आणि हेल्दी तर नाही म्हणता येणार, पण टेस्टी मात्र नक्कीच होता. तर कधी असंही आपण खाऊ शकतो ना. त्यासाठी आपण रेग्युलर जर व्यवस्थित आपलं डाएट वगैरे ठेवलं, तर नंतर तुम्ही असं चिटिंग डे करू शकता. आणि सप्तशृंगीच्या कडावर मला वेणी मिळाली होती, ती मला यांच्याच हाताने माळायची होती केसांमध्ये, म्हणून त्याला असला. तर भेटूया परत. राधे राधे.